नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आपण आज एक असं ब्लाऊज बघत आहोत की कोणीही शिवू शकेल आणि एकदम परफेक्ट बसेल असं हे ब्लाऊज आहे. खूप सुंदर बसते. तर मी शिवून बघितलेलं आहे. एकदम छान बसलेलं आहे. तुम्हाला शिवल्यानंतर लिहून पण दाखवते घालून. तर बघा आता आपलं जे ब्लाऊज आहे त्याप्रमाणे माप टाकायचं आहे. आता हा माप आहे, मी गळ्याचा टाकत आहे. आपल्याला जसा पाहिजे तसा मागचा आणि समोरचा गळा टाकून घ्यायचा इथं. तर मी आता गळा टाकून घेतलेला आहे. मागचा आणि पुढचा गळा दोन्ही पण इथे टाकून घेतलेला आहे. गळ्याची रुंदी 2.5 ठेवलेली आहे नेहमीच्या ब्लाऊज साठी. आणि हे आता मी मापून घेत आहे. माझ्या ब्लाऊज पेक्षा उंची तेवढीच घेतलेली आहे. फक्त रुंदीमध्ये 4-5 इंच जास्त मी घेतलेला आहे. तर आपल्या ब्लाऊज सारखं आपण माप टाकून घेऊ शकता आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकता. तर मी हा माप टाकून घेतलेला आहे. आता तुम्हाला मी याची कटिंग दाखवते. हे असं थोडंसं हलक्या हाताने माप, आपण जे माप टाकलेलं आहोत त्याला जोडून घ्यायचं आहे. काहीच नाही, एकदम सोपं आणि सरळ ब्लाऊज आहे. अगदी कोणीही शिवू शकेल एवढं सोपं ब्लाऊज आहे. मला तर विश्वासच बसत नव्हता की एवढं सोपं ब्लाऊज आहे हे. तर मग मी शिवून बघायचं ठरवलेलं आहे. तर आता आपण याला कटिंग करून घेऊया. त्याची व्यवस्थितपणे कटिंग करून घेऊया. तर बघा मी आता हे कटिंग करून घेत आहे. खूप छान आणि खूप सुंदर बसलेला आहे हे ब्लाऊज. तर मी हे कटिंग करून घेत आहे ब्लाऊजची. हे बघा, झाली एवढीच कटिंग आहे ब्लाऊजची. आणि आपण आता गळा काढून घेऊ शकतो. हा मी गळा काढून घेतलेला आहे. समोरचा आणि पाठीमागचा तेवढाच गळा ठेवलेला आहे. त्याच्यामुळे हे बघा, आपलं ब्लाऊज आता इथे एकदम छान प्रकारे शिवून तयार होईल असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. खूप छान पद्धत आहे ही ब्लाऊज शिवण्याची. तर आता आपण बघू शकता, मला थोडासा मागचा गळा कमी वाटू लागला होता म्हणून थोडासा मी वाढवून घेतलेला आहे इथे. तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पाठीमागचा गळा आपण ठेवू शकता. समोरचा व्यवस्थित असल्यामुळे मी फक्त पाठीमागचा गळा तेवढा वाढवलेला आहे. आणि हे आहेत सेंटर. तर ती सेंटरला मी खाचे मारून घेतलेले आहे. आणि ब्लाऊज तर कटिंग झालेलं होतं. अवघ्या 5 मिनिटामध्ये आपल्या ब्लाऊजची कटिंग सुद्धा झालेली होती. तर मग आता त्याला बंध बांधण्यासाठी मी हे जे कपडा उरला होता थोडासा, त्याच्यामधून हे असे बंध तयार केलेले आहेत. हे बघा, हे असे मी बंध तयार केलेले आहेत. आपल्याला 4 बंद लागतात. 4 साइडने 4 बंद बांधण्यासाठी. मी 4 बंदासाठी हे 4 कापडाचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता ही 4 झालेले आहेत. हे 2 आणि खालचे 2. तर आता आपलं ब्लाऊज पूर्ण शिवून झालेलं आहे. फक्त साइडने शिवून घेतलेलं आहे आणि गळ्याला गोट मारून घेतलेला आहे. बस 2 ठिकाणी शिलाई केल्यानंतर अख्खं ब्लाऊज आपलं तयार होते. तर मला विश्वास बसला नव्हता म्हणून मी हे ब्लाऊज शिवून बघितलेलं आहे. पण हे ब्लाऊज एकदम छान आणि सुंदर प्रकारे बसलेलं आहे. तर मी तुम्हाला आता घालून सुद्धा दाखवते हे ब्लाऊज. बघा आता एकदम छान प्रकारे असं ब्लाऊज तयार झालेलं आहे. याला 4 बंद असल्यामुळे 2 बंद मागे बांधायचे आहेत आणि 2 मागचे बंद समोर बांधायचे आणि समोरचे बंद मागे बांधायचे आहेत. ते एकदम छान प्रकारे सगळीकडे एकदम व्यवस्थित बसलेला आहे. गळा पण एकदम छान व्यवस्थित बसलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान बसलेला आहे ब्लाऊज हे. बघा, अवघ्या 5 मिनिटाच्या आत हे शिवलेलं ब्लाऊज